नमस्कार मैत्रिणींनो, चला मग आज मी आहे ना काहीतरी बनाय घेतलेलं आहे. म्हणलं आज काहीतरी गोडधोड बनवून खावा. तर त्यासाठी हो का मस्तपैकी असे ना गाजर खिसून घेतलेले. तर हे गाजर मी आहे ना 2 किलो गाजर आणलेले आहेत बरं का. 2 किलो गाजर आणलेले आहेत. आणि हो का इथं दूध पण आणलेलं आहे. हे दूध तापाय ठेवलेलं आहे. आणि हो का हे असे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हो का इथं मस्त हे तूप घेतलेलं आहे भाजायसाठी. तर मग म्हणलं चला आज काहीतरी बनवावं म्हणलं. तर बघा आता मी तुम्हाला बनवते आणि मग दाखवते. बघा मैत्रिणींनो, आता ह्याच्यामध्ये आहे ना ड्रायफ्रूट टाकलेले आहेत बरं का. आणि दूध पण टाकलेलं आहे. आता दूध टाकून शिजून देणार आहे ह्याला. आणि शिजत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आहे ना मावा टाकणार आहे आणि साखर टाकणार आहे. चला मग तुम्ही बघत राहा. हो का मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आता आहे ना मी मावा टाकलेला आहे बरं का. दूध आटत आले, मावा टाकलेला आहे. आणि आता हो काही साखर टाकणार आहे. तर साखर बी तुम्हाला जसं गोड लागन त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकतात. तर मी आहे ना एवढी साखर टाकून अजून थोडीशी साखर टाकणार आहे. बघा मग हो का हे ना आपला गाजरचा हलवा झाला बरं का. हो का हो का मस्तपैकी असा बनलेला आहे. हो का या पण तुम्ही सगळे खायला. आणि मग माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा बरं का. काही चुकलं मकलं आकलं सतत तुम्ही सांगू शकतात. आणि हो का इथं कुकर लावलेला, वरण लावलंय कुकरमध्ये. आता म्हणलं स्वयंपाक करायला सुरुवात करावा. चला मग तुम्हाला माझी गाजरची रेसिपी जर आवडली असली ना तर मैत्रिणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां कमेंट करायला विसरू नका बरं का. आणि कुठून माझे व्हिडिओ बघतात ती पण सांगा तुम्ही. चला बाय.